नमस्कार, मी मेघा गायकवाड. जनवार्तामध्ये आपले स्वागत आहे. पाहूया पुण्यातल्या काही विशेष घडामोडी. अवकाळी पावसामुळे भाजीपाला व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा फटका भाजीपाला पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील बसला आहे. यात उत्पन्न कमी झाल्याने भाजीपाल्याची आवक बाजारात कमी झाली आहे. यामुळे भाजीपाल्यातील काही भाज्यांचे दर वाढले आहेत, तर काही भाज्यांमधली दरवाढ तीच आहे. गवार आणि भेंडी या भाज्यांमध्ये वाढ होऊन 70 ते 80 रुपये प्रति किलो भाव बाजारात सध्या आहे. उरलेल्या भाज्यांचे दर स्थिर आहेत, अशी माहिती यावेळी भाजी विक्रेत्यांनी दिली. दीड महिन्यापूर्वी गवारीचे रेंज रेग्युलर लागलेले 800 ते 700 रुपये बाजार आहेत गवारीला. त्यामुळे ती गवार कमीत कमी 20 ते 30 रुपये पाव. आणि बाकीचे जे कोबी, फ्लावर, गाजर, काकडी, दुधी हे रेंज 20 ते 30 मार्केट आहे. ते जवळजवळ तुम्हाला 40च्या ते 30च्या दरम्यान मिळतात इथे. आणि बाकीचे जे गवार, भेंडी, आपले कारली झाली 20 रुपये, कारली झाली, शिमला झाली, हे 500 ते 600 रुपयाच्या आसपास विक्री चालू आहे. तुम्हाला मार्केटमधून घेताना आम्हाला 40-45च्या दरम्यान 60 रुपये आम्हाला विक्री म्हणजे डमी व्यापाऱ्यांकडून आम्हाला घ्यावं लागतं. ग्राहकांना काय याचा त्रास होतो का? महागाईचा त्रास होतो थोडाफार. ते तिथे 1 किलो न्यायचे तिथे पाऊण किलो बजेटमध्ये ते करू शकतो. त्यांचंही आम्हाला पाहावं लागतं ना. मग आम्ही 5-10 रुपये आपले डिस्काउंटमध्ये आम्ही माल त्यांना पोच देतो. सह्याद्री संस्थेच्या वतीने मुलींच्या शाळेला शौचालय देण्यात आले. भारतात सध्या पंतप्रधान स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर पुणे शहरात देखील काही परिसरात ही मोहीम राबवली जात आहे. जागेची साफसफाई बरोबरच अनेक पटांगण साफ करण्यात आली. मात्र सह्याद्री या संस्थेच्या वतीने मुलींच्या शाळांना शौचालय देण्यात आले. पुणे शहरातील आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील यात सहभागी झाले होते. आज प्राथमिक शाळेत शौचालयांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. निदान मुलींच्या शाळांना तरी शौचालय असावे, असे यावेळी सांगण्यात आले. राष्ट्रीय खेळाडूंच्या वतीने शौचालयांचे उद्घाटन करण्यात आले आहे. असे उपक्रम विविध संघटनांनी राबवले गेले पाहिजे, असे मत काही खेळाडूंनी व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील मुलींच्या शाळांना अजूनही शौचालय देण्यात येतील, असे या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. खूप छान वाटतंय, कारण स्वच्छ भारत अभियानामध्ये बऱ्याच जणांनी फक्त रोडवरचा कचरा साफ केला आणि बऱ्याच ठिकाणी जाऊन स्वच्छता केली. परंतु हा एक वेगळा उपक्रम आहे की शाळांमध्ये आज महिलांचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांना टॉयलेटची सुविधा नाही आहे. आपण थोडंफार जरी बाहेर फिरलो तरी आम्ही जेव्हा बाहेर फिरत असतो तेव्हा आम्हाला ती समस्या भेडसावते आणि तो एक खूप मोठा प्रश्न होता. आणि तो कसा चालू करायचा, कोणत्या माध्यमातून चालू करायचा, हाही आम्ही विचार केला. तर तो एका शाळेपासून जर चालू केला, शाळेतल्या मुलींना अतिशय गरजेचा ही गोष्ट आहे आणि ते जर आपण त्यांना देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हे कार्य खूप मोठं असेल असं मला वाटतं. इव्हन येणाऱ्या ज्या खेळाडू आहेत, येणाऱ्या अनेक पद्धतीने बरेच जण कार्य करत असतात, तर मी त्यांनाही नक्की सांगू इच्छिते की आपणही उपक्रम चालू करा आणि ज्या मुलींच्या शाळा आहेत किंवा मुलांच्याही शाळा आहेत अशा ठिकाणी आपण टॉयलेट तिथे उपलब्ध करून द्यावं. बेसिकली ये हमारे प्राइम मिनिस्टर का जो स्वच्छ भारत अभियान है उसी को हम जुड़े हैं. और स्वच्छता जो हम सब जानते हैं कि इट्स अ वेरी इम्पॉर्टेंट फैसेट ऑफ आवर लाइफ. और उसी के तहत हमने पुणे डिस्ट्रिक्ट के जो स्कूल्स हैं, पर्टिकुलरली जो गर्ल्स स्कूल है और जहाँ पे को एजुकेशन भी है, जहाँ पे टॉयलेट फैसिलिटीज़ एडिक्वेट नहीं है या टॉयलेट फैसिलिटीज़ है ही नहीं, वहाँ पे हम लोग इस अभियान को आगे बढ़ा रहे हैं. और एक ऐसा प्रोडक्ट दे रहे हैं कि जो ग्रीन है, क्योंकि स्वच्छता अभियान शुरू तो हुआ है पर अगर ये अभियान में टेक्नोलॉजी के ऊपर ध्यान नहीं दिया हमने और जो क्ले ब्रिक्स, रेड क्ले ब्रिक्स जो मार्केट में यूज़ होते हैं आज, जिसकी वजह से टॉप सॉइल इरोजन होता है, कार्बन मोनोऑक्साइड, उससे जब बेकिंग करते हो आप तब कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डाइऑक्साइड जो जनरेट होते हैं, तो हम एक तरफ एक फैसेट को एड्रेस करें पर दूसरी जगह पे हम डैमेज करेंगे. तो ये एक ऐसा प्रोडक्ट हम लेकर आए कि जिसके दोनों बैलेंस करके सोसाइटी को हम चला सकते हैं. आप
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. ज्योती फाउंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योती फाउंडेशन ही संस्था महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी महिलांना व्यासपीठ कमी प्रमाणात असतात, त्यामुळे ही संस्था महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. यावर्षी देखील महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आली. 15 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमात शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक आणि सामूहिक गायन यांच्यासह अन्य कार्यक्रमांचा सहभाग घेण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग नोंदवावा असेही त्यांच्याकडून आवाहन करण्यात आले. तर आम्ही येऊन सरांनी संकल्पना मांडली, तर सरांनी खूप ते उचलून दिली मॅडमनी पण आणि संपूर्ण कुलकर्णी परिवारानेच. कारण त्याचं वैशिष्ट्य असं की सर्व स्त्रियांसाठी म्हणून एक फाउंडेशन त्यांनी स्थापलं आहे, ज्याच्यात स्त्रियांसाठी अनेक उपक्रम आणि अनेक कार्यक्रमही राबवले जातात. तर त्याच्यात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम म्हणजे फर्स्ट टाइम की लोक शास्त्रीय संगीताचा करतात. तर पुण्यामध्ये असंख्य कार्यक्रमांची रेलचेल असते. अनेक महोत्सवात आम्ही पण गायला येतो आणि पुढं हे सांस्कृतिक माहेरघर राहायचं आहे, पण मग वेगळं काय करता येईल. बरं, फ्युजनचाही एक नवीन एक प्रवाह चालू झाला आहे आणि फ्युजन म्युझिक पण खूप इथे आता लोकांना अप्रिशिएट होतं. पण नुसत्या अशा संकल्पना करण्यापेक्षा मला असं लक्षात आलं की स्त्री कलाकार पण खूप आहेत भारताबाहेर सुद्धा, इंटरनॅशनली पण आहेत. तर आपण फक्त स्त्रियांसाठी म्हणून जर एक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम केला तर त्याच्यात गायक, वादक, नर्तक असे आपल्याला बोलवता येतील सर्व स्त्रिया आणि वेगवेगळ्या संकल्पना करता येतील. कधी फ्युजन करता येईल, कधी आपल्याला BSNL कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. भारत संचार निगम लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. 2009 पासून BSNLचा जवळपास 28,000 कोटींचा तोटा झाला आहे. लवकरच BSNLचा आता खाजगी करण्याचा घाट सरकारने घातला आहे. काही पदरिक्त आहेत. नेटवर्क सशक्त करण्यासाठी फायबर ऑप्टिक्सचा वापर करावा. लवकरच 4G सेवा सुरू करण्यात यावी यांच्यासह अधिक मागण्यांचे निवेदन BSNL प्रबंधकांना देण्यात आले. आंदोलनावेळी परिमंडलाचे सचिव नागेश थर, SC पाटील, SV भाड, अजित रसाड, MR जकाते यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. या निवेदनाची माहिती पंतप्रधान मोदींनाही देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. नागेश खसाबा नलवडे आज नवी दिल्लीमध्ये सर्व BSNLमधील एक्झिक्युटिव्ह आणि नॉन एक्झिक्युटिव्ह कर्मचाऱ्यांचा संपाची नोटीस सर्व करण्यात आलेली आहे. BSNL सेव्ह नेशन हे आमचं म्हणणं आहे. डिलाईट कमिटीच्या रेकमेंडेशन आहेत, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. आमच्या स्पेक्ट्रम चार्जेसचे पैसे आम्हाला परत मिळाले पाहिजेत. BSNLला फायनान्शियल सपोर्ट मिळाला पाहिजे. BSNLमधील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न जे आहेत ते देखील सोडवले गेले पाहिजे. BSNLचं नेटवर्क सुधारलं पाहिजे. या विविध मागण्यांसाठी आम्ही 21 आणि 22 एप्रिल 2015 रोजी संपावर जात आहोत. संपूर्ण भारतामध्ये BSNLचे सर्व कर्मचारी ह्या संपामध्ये सहभागी होणार आहेत. नव्हे तर पूर्ण कस्टमरसाठी सुद्धा गरजेचं आहे.
ह्या कंपनीचं जे काही राज्यकर्ते आहेत किंवा मॅनेजमेंट आहे, ह्या मॅनेजमेंटने डिसिजन घेऊन टाकलं की हे कंपनीसुद्धा MTNL सारखी किंवा अदर कंपन्यांसारखी सिक PSU मध्ये गेली पाहिजे आणि सिक PSU झाल्यानंतर ही क्लोज करता आली पाहिजे आणि क्लोज केल्यानंतर प्रायव्हेट कंपन्यांना तो फायदा व्हायला पाहिजे. ह्या हेतूने ह्या कंपनीला रिवायवल होऊ देत नाही. ह्या कंपनीचा पूर्णपणे स्ट्रेंथ आहे, एक्झिक्युटिव्ह आणि कर्मचाऱ्यांची स्ट्रेंथ, अनुभवी आणि अत्यंत चांगलं कर्मचारी ग्रुप इथं असताना आणि रिवायवल होण्याची पूर्णपणे गॅरंटी आम्हाला आहे. यापूर्वी आम्ही 10,000 20,000पर्यंत करोडपर्यंत प्रॉफिट कमावलेलं आहे. परंतु ही कंपनी लॉसमध्ये जाण्यासाठी गव्हर्नमेंट जे प्रयत्न करत आहे, वेगवेगळ्या कमिटी कुठल्या तरी स्थापन करतात. अशा प्रकारे आता रिसेंटली डिओलाइट कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की तुम्ही सर्वे करा आणि ह्या कंपनीचं रिवायवल कसं होईल त्याला आम्हाला सजेशन द्या. ह्या कंपनीने मुंबईसारख्या AC मध्ये ऑफिसमध्ये बसून आमचा जायजा घेतला, आमचं पूर्ण रिपोर्ट्स बनवले आणि तिथं बसून फक्त एकच सांगितलं की कर्मचारी कमी करा किंवा अनेक जे काही सजेशन दिलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहे आणि वस्तुस्थितीला धरून नाही आहेत. आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की हे सजेशन्स इम्प्लिमेंट केल्यानंतर आमची कंपनी 100% अजून जास्त लॉसमध्ये जाणार आहे आणि ह्या कंपनीलासुद्धा एअर इंडिया आणि MTNL प्रमाणे क्लोज करावं लागणार आहे. BSNL वाचवा आणि देश वाचवा याकरता आमचं हे आंदोलन आहे आणि त्याचं कारण असं आहे की संपूर्ण देशामध्ये ग्राहकांना प्रामाणिकपणे रास्त दरात कुठलेही छुपे दर न लावता लँडलाईन व मोबाईल किंवा इतर सर्व आधुनिक सेवा देण्याबाबत BSNL आघाडीवर आहे. आणि जर BSNLचं आता जर बंद पडण्याची वेळ आली तर प्रायव्हेट कंपन्यांचं, बहुराष्ट्रीय कंपन्यांचं फावणार आहे आणि त्यामुळं ते प्रचंड आर्थिक नफा कमावण्याच्या हेतूने ग्राहकांवर त्याचा सगळा बोजा टाकणार आहेत. तर ह्यासाठी हे आमचं BSNL वाचवा देश वाचवा असं आंदोलन आहे. आत्ताच गव्हर्नमेंटने असा निर्णय घेतला की 65 ज्या कंपन्या सरकारी आहेत की ज्या तोट्यामध्ये चाललेल्या आहेत त्यातले एअर इंडिया, HCL नंतर MTNL या कंपन्या बंद करण्याचा त्यांचा विचार आहे. तर पुढे मागं BSNLवर सुद्धा हीच वेळ येऊ शकते. तसंच इतर ज्या डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंटचं सरकारचं जे धोरण आहे त्याप्रमाणे विमा क्षेत्रामध्ये पण त्यांनी तो आता संसदेमध्ये अध्यादेश मांडलेला आहे आणि त्याविरुद्ध परवाच सरकारी सर्व विमा कंपन्यांनी त्याविरुद्ध 1 दिवसाचा संप केलेला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरात दिवसेंदिवस कुत्र्यांची समस्या वाढतच आहे. वर्षभरात 12,000पेक्षा अधिक नागरिकांना भटकी कुत्री चावल्याची घटना घडल्या आहेत. कुत्र्यांवर नसबंदीसाठी ठोस उपाय देखील महापालिकेकडून करण्यात येत नाही. भटक्या कुत्र्या पकडण्यासाठी मनपा प्रशासन काही नियंत्रण नाही राहिले, कारण आरोग्य विभागाकडे पुरेशी कर्मचारी आणि यंत्रणा देखील नाही. भटकी कुत्री पकडण्यासाठी महापालिकेकडे बोटावर मोजण्या एवढ्याच गाड्या आहेत. शहरात सर्वसाधारण दररोज 25 ते 30 कुत्री पकडण्यात येतात. मागच्या वर्षभरात 10,000 भटकी कुत्री पकडून त्यांच्यावर नसबंदी करण्यात आली आहे. काही महत्त्वाचे रस्ते सोडले तर अंतर्गत भागात कुत्र्यांचा त्रास वाहन चालकांना होत असतो. मोटारसायकलवाल्यांना तर जीव मुठीत घेऊनच गाडी चालवावी लागते. या भटक्या कुत्र्यांवर मनपा प्रशासनाने लवकरच काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. गरवारे महाविद्यालयात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गरवारे महाविद्यालयात कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भावगीत आणि मराठी गाण्यांची मैफिलीचा समावेश होता. सोमवारी सायंकाळी भावगीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
स्वाईन फ्लूच्या रुग्णांना चांगली सेवा न मिळत असल्यामुळे मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। स्वाईन फ्लू रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा दिली जात नाही। उपचाराच्या वेळेला दिरंगाई केली जाते। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपसंचालकांच्या कार्यालयाला कुलूप लावले। स्वाईन फ्लू दिवसेंदिवस वाढतच आहे, मात्र त्यावर उपचार केले जात नाही। मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा काही उपयोग होत नाही। उपसंचालक डॉक्टर हनुमंत चव्हाण यांना डांबून ठेवले। नंतर चव्हाण यांच्या दालनातून दूरध्वनीवरून आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झाली। आरोग्यमंत्र्यांनी लवकरच आम्ही स्वाईन फ्लूसाठी चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करू। सकारात्मक चर्चा झाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी संचालकांना निवेदन दिले। यावेळी शहराध्यक्ष बाळा शेडगे, सुधीर घाडगे, नगरसेवक बाप्पू वागसकर, नरेंद्र तांबोळी, सचिन शिंगवी, सचिन पगारे, प्रशांत मते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या। रुग्णांना मोफत सर्व प्रकारचे उपचार, मग खाजगी असेल, धर्मदायच्या माध्यमातून चालवणारी रुग्णालय असतील, या रुग्णालयांमधनं मोफत उपचार होतील असं एक वक्तव्य त्यांनी केलं होतं। आणि त्या स्वरूपाचे आदेश मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत असं सुद्धा ते म्हणले होते। आज 10-12 दिवस झालेले आहेत, त्या स्वरूपात कोणतीही कार्यवाही राज्य सरकारकडनं होताना दिसत नाही आहे। हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, हा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे। काल त्यांनी आरोग्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की जी रुग्ण व्हेंटिलेटरवर असतील त्यांना ह्या सगळ्या उपचाराचा जो काय खर्च आहे त्याची प्रपूर्ती त्यांना उपचार झाल्यानंतर होईल। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला छेद देण्याचा प्रकार राज्य सरकारचा एक मंत्री करतो। अत्यंत गंभीर बाब असून ही सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळणारा प्रकार आहे। त्याच्यामुळंच आज ह्या सर्वाचा निषेध करण्यासाठी आणि राज्य सरकारने योग्य ती भूमिका जाहीर करावी म्हणून आम्ही आज या ठिकाणी या सर्वच अधिकाऱ्यांना या ठिकाणी कोंडून ठेवलेलं आहे। जोपर्यंत राज्य सरकारकडून याबाबतचे स्पष्ट आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही इथं कुणालाही जाऊन देणार नाही। आम्ही एकपात्री संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त हसग घुमा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आम्ही एकपात्री संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त हसग घुमा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात लेखिका मंगला गोडबोले तसेच संस्थेचे अध्यक्ष बंडा जोशी, श्रीकांत मोघे, वंदना रामनगरकर, संतोष चोरडिया, उज्ज्वल कुलकर्णी, अनिल गुंजाळ, महेंद्र गणपुले यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमात डॉक्टर मृण्मयी भजक, उमा नेने, मोनिक जोशी, लीना मारमडे यांनी एकपात्री नाटक सादर केले। यावेळी राज्यस्तरावर विजेत्या महिला सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। निवारा सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला बहुसंख्य महिला व नागरिक उपस्थित होते। यांना खासगी किंवा मित्रमंडळी किंवा कलाकार मंडळी भाई या नावानं संबोधत होते। आणि मला आज असं वाटतं की आज आम्हाला ज्या पाहुण्या लाभलेल्या आहेत त्यांचं कर्तृत्व तर खूप मोठं आहे। साहित्य क्षेत्रात त्यांनी विविध लेख लिहिलेले आहेत, माहेरच्या संपादिका म्हणून आहेत। त्यांचा परिचय करून द्यायचा झाला तर खूप मोठा असा परिचय आहे, पण पुढं आपण भाई म्हणतो तर मंगलाताईंना बहन म्हणावं असं मला म्हणावं वाटतंय। कारण त्यांचं कार्य खरोखरच, कारण विनोदी साहित्य लिहिणं खूप अवघड आहे, त्यातही महिलांनी लिहिलेलं, महिला लेखिकांमध्ये अग्रणी असलेलं हे व्यक्तिमत्व आज आम्हाला लाभलेलं आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। आणि जास्त वेळ न घेता मी थेट मंगलाताईंनाच आता पाचारण करणार आहे। त्यांचं मनोगत, त्यांचे आशीर्वाद आम्हा कलाकारांना द्यावे अशी मी त्यांना विनंती करतोय। महिला दिनानिमित्त महिलांसाठी महिलांनी केलेला हसग घुमा हा कार्यक्रम महिला अध्यक्षाच्या हाताखालून जाणारा असं सगळं महिला चालू असून खूपच पुरुषही इथे उपस्थित आहेत। त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। याच्याशी मी कशी जोडली गेले ह्याचा अगदी थोडक्यात हे घ्यायचं तर 82-83 साली मी स्त्री मासिकामध्ये थोडंसं गमतीचं लिहायला लागते। बघता त्याला किती वर्ष झाली आहेत बघा आता। त्यावेळी मला अंदाज नव्हता की ह्याच्यातनं पुढे काय होणार आहे किंवा आपण हे कुठवर येणार आहोत, मला काही अंदाज नव्हता। मनात यायच्या त्या गमती, शाब्दिक खेळ, पोत्या, नात्यांच्या गमती, घरगुती समारंभातल्या गमती, असं जे दिसायचं ते मी उगाच बसल्या लिहायचे।
पण आता विचार करते तर असं वाटतं की भूमिका नाही असं नाही, भूमिका असणार, कारण मी त्या सदराचं त्यावेळी झुळूक असं नाव लिहिलं. पुढे मला अनेक कंपॉझिटर्सनी त्याच्यावरून भरपूर त्रास दिला की कधी झूर असवं, कधी ळू दीर्घ, कधी झूर दीर्घ, कधी ळूर असवं. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.